Hello, my dear students. I hope you all are safe and fine. मराठीच्या सेशनमध्ये मी तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या मराठी व्याकरणाचा संपूर्ण भाग पूर्ण केलेला आहे. त्यानंतर आपण आपल्या मराठी पाठ्यपुस्तकाकडे वळलो होतो आणि त्यातनं देखील आपण आपले पाठ क्रमांक 1, 2 आणि 3 पूर्ण केलेले आहेत. पाठ क्रमांक 1 मध्ये आपल्याला कविता होती पतंगांचा ऋतू. पतंगांचा ऋतू हा कसा नभावर राज्य करतो. नभ म्हणजे आकाशात राज्य करतो. इंद्रधनुष्यांच्या रंगाप्रमाणे पतंगांचे रंग असतात. ऋतू हा नवीन आनंदाचा आहे. निघाले सर्व रीळ हाती घेऊन आणि सर्व लोक हे आनंदाने, म्हणजे ते लहान असो, मोठे असो, तरुण असो, म्हातारे असो, लहान मुलं असो, सर्वजण अत्यंत आनंदाने हा खेळ खेळायला निघालेले आहेत. आणि पतंगसुद्धा लहान आहेत, काही मोठ्या आहेत, काही स्वस्त आहेत, काही महाग आहेत. पतंगांना देखील हा भेद नाही आहे की आपण कसे आहोत. ते देखील फक्त पतंग उडविण्याचा आणि उडण्याचा आनंद घेत आहेत. चालत्या दोऱ्यावर बसून पतंगी आपल्याच तोऱ्यात आहेत. सर्व पतंगीसुद्धा आपल्याच धुंदीत, आपल्याच तोऱ्यात आहेत आणि त्या देखील या सर्व गोष्टींचा काय घेत आहेत, आनंद घेत आहेत. आणि काही लोकांची तारंबळ उडत आहेत. कोणी नुसते कटल्याच पतंगी गोळा करत आहे, तर काहींचे दोरे तुटत आहेत. असा एकंदरीत आपली पहिली कविता होती, जी पतंगांचा ऋतू, पतंग कसे उडवायचा, कसा खेळायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला त्या पाठातनं मिळते. त्यानंतर मी तुम्हाला अवघड शब्द, त्यानंतर तुमचं स्वाध्याय, या सर्व इमेजेस पाठवल्या होत्या. तुम्ही ते पूर्ण केलं आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा आपला पाठ क्रमांक 2 होता, तो म्हणजे महात्मा गांधी, भारताचे राष्ट्रपिता. महात्मा गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत काय काय प्रयत्न केले, त्यांनी कसं भारताला स्वातंत्र्याकडे आणलं. अत्यंत शांत असं व्यक्तिमत्व की ज्यांना हिंसा, जोरजोरात शस्त्र घेऊन मारामारी करणं, त्यानंतर भाषणं ठोकणं यांसारख्या गोष्टी माहितीच नव्हत्या. त्यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1869 रोजी पोरबंदर येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी होते, तर आईचे नाव पुतळीबाई असे होते. आणि या संपूर्ण पाठात आपल्याला समजलं की महात्मा गांधीजींनी त्यांचा स्वातंत्र्याचा लढा पूर्ण करत असताना 2 गोष्टी अवलंबलेल्या होत्या. ते म्हणजे अहिंसा आणि सत्याग्रह. मी तुम्हाला सांगितलं की सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह धरणे. माझं जे आहे तेच बरोबर आहे आणि माझं जे आहे ते सत्य आहे. महत्त्वाचं म्हणजे काय, माझे जे आहे ते सत्य आहे. सत्याचा आग्रह धरणे म्हणजे सत्याग्रह. आणि अहिंसा म्हणजे हिंसा न करणं. मी कारण नसताना कोणाचंही नाव घेणार नाही, कोणाचीही हत्या करणार नाही. परंतु माझ्या स्वकीयांना, माझ्या देशातील लोकांना जर का कोणी विनाकारण त्रास देत असेल, तो स्वतःचं रक्षण करण्यासाठी मी जी हिंसा करेल, मी जे कार्य करेल, मी जे कृत्य करेल, ते चुकीचे राहणार नाही, तो अन्याय राहणार नाही. असं त्यांचं अहिंसा हे तत्त्व होतं. त्यानंतर त्यांनी बऱ्याचशा प्रमाणात लेखन केलं. जेव्हा ते दक्षिण आफ्रिकेत गेले तेव्हा त्यांना खरं समजलं की हे इंग्रज लोक किती तफावत करतात, ते किती भेद पाळतात. हा काळा, हा गोरा, हा उच्च, हा नीच. जेव्हा ते आफ्रिकेत गेले तेव्हा त्यांना या सर्व गोष्टी समजल्या. तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं, जेव्हा आपला पाठ चालू होता, की त्यांना भारतात नोकरी मिळाली नाही, तेव्हा त्यांच्या एका मित्राने त्यांना असं सजेस्ट केलं होतं, असं सांगितलं होतं की आफ्रिकेतील माझ्या एका मित्राचा तू वकील बनून जा. तेव्हा महात्मा गांधीजी वकिलीची नोकरी करायला आफ्रिकेत गेलेले होते. तेव्हा त्यांनी ट्रेनच्या म्हणजे रेल्वेच्या कोणत्या डब्यात बसावं याचा निर्णय देखील इंग्रजांनी घेतला. ही गोष्ट त्यांना अत्यंत खटकली आणि तेव्हापासून त्यांनी हा जो त्यांचा सत्याग्रह आहे किंवा स्वातंत्र्यासाठीचा लढा आहे तो सुरू केला. त्यांनी अत्यंत साधी राहणीला महत्त्व दिलं. मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलं आहे की आपल्या आयुष्यात आपण एक गोष्ट पाळली पाहिजे, ती म्हणजे सिम्पल लिव्हिंग बट हाय थिंकिंग. सिम्पल लिव्हिंग बट
हाय थिंकिंग, तुमची राहणी किती साधी आहे, तुम्ही किती साधे राहतात याला महत्त्व नाही आहे किंवा हे महत्त्वाचं नाही आहे, तुमचे विचार किती महत्त्वाचे आहेत, तुमचे विचार किती मोठे आहे हे महत्त्वाचे आहे. गांधीजींनी सुद्धा त्याचाच पुरस्कार केला, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. त्यानंतर त्यांनी भरपूर प्रमाणात लेखन केलं. हरिजन, नंतर ओपिनियन यांसारखे त्यांचे मासिके होतं. माझे सत्याचे प्रयोग हे त्यांचं अत्यंत प्रसिद्ध असे पुस्तक. यानंतर त्यांनी वेगवेगळे सत्याग्रह केले, आंदोलन केले. अलाहाबादच्या गिरणी कामगारांसाठी, शेतकऱ्यांविरुद्ध अन्यायाचा सत्याग्रह, चंपारणीतलं सत्याग्रह. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचे म्हणजे मीठ, अत्यंत रोज लागणारी गोष्ट म्हणजे मीठ. त्या मिठावर सुद्धा इंग्रजांनी कर लादला होता. त्या कराच्या विरुद्ध त्यांनी जो लढा दिला तो म्हणजे दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह. हे सर्व गोष्टी त्यांनी केल्या. त्यांचे जे तत्त्व होते ते म्हणजे अहिंसा, हिंसा न करणे, सत्य, मी नेहमी सत्य बोलणार, अस्तेय म्हणजे चोरी न करणं, ब्रह्मचारी, असंग्रह, मला जेवढ्या गोष्टींची आवश्यकता आहे तेवढ्याच गोष्टींचा मी संग्रह करेल, आश्रम आणि स्वदेशी, मी माझ्या देशात उत्पन्न घेतलेल्या किंवा माझ्याच देशातल्या वस्तूंचा वापर करणार. यांसारखे त्यांनी भरपूर त्यांचे जे तत्त्व होते ते सांगितले. विनोबा भावे हे त्यांचे अगदी कट्टर अनुयायी होते. कट्टर अनुयायी म्हणजे खरे भक्त. त्यांनी देखील त्यांच्याच तत्त्वांचा अवलंब केलेला होता. महात्मा गांधीजींनी 1942मध्ये इंग्रजांना चले जाओ सांगितलं. काय सांगितलं? चले जाओ. आणि तेव्हा सगळ्या लोकांच्या अंगात उत्साह संचारला. सर्वजण जागे झाले आणि सर्वांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा देणे सुरू केलं. ह्या काळामध्ये इंग्रजांनी भरपूर लाठीमार केला. अनेक मोठमोठे नेते तुरुंगात गेले. पण तरी देखील लोकांनी माघार मानली नाही आणि त्याचंच फळ म्हणून महात्मा गांधीजीसुद्धा तुरुंगात गेले होते. पण ह्याच सर्व गोष्टींचं फळ म्हणून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. आणि 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजी मरण पावले. त्यांची राजघाट येथे समाधी आहे आणि त्या समाधीवर हे राम असे लिहिलेले आहे. त्यानंतर अनेक अनमोल वचने आपण पाठ क्रमांक 3 बघितली. मी ते तुम्हाला एक्सप्लेन केलेलीच आहेत. मी अपेक्षा करते की तुम्हाला सगळ्यांना ती समजलेली असणार. आणि त्यानंतर आपला आजचा पाठ क्रमांक 4 आहेत महत्त्वाच्या तिथी. तिथी म्हणजे महत्त्वाची तारीख किंवा त्या तारखेला विशेष असं काय आहे, ती का महत्त्वाची आहे. तिथी म्हणजे तारीख, दिनांक, दिवस, याला काय म्हणतात? तिथी. महत्त्वाची तिथी. गांधीजी आपले डॅश डॅश आहेत. तुमचा प्रश्न पहिला आहे, गांधीजी आपले डॅश डॅश आहेत. पाठ क्रमांक 2 आपण शिकलेलो आहोत, गांधीजी आपले राष्ट्रपिता आहेत. गांधीजी आपले कोण आहेत? राष्ट्रपिता. तुमची 2 नंबरची रिकामी जागा आहे. गांधी जयंती डॅश डॅश दिवशी साजरी केली जाते. गांधी जयंती म्हणजे जन्मदिवस. महात्मा गांधीजींचा जन्मदिवस कधी साजरा केला जातो? 2 ऑक्टोबर. कधी साजरा केला जातो? 2 ऑक्टोबर रोजी. स्वातंत्र्य दिवस डॅश डॅश दिवशी साजरा केला जातो. भारताचा स्वातंत्र्य दिवस कधी साजरा केला जातो? भारताचा स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट. आपण आत्ताच उद्या आपला भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत. 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिवस. भारताला जरी स्वातंत्र्य 15 ऑगस्टला मिळालं तरी भारताचे जे संविधान होते ते संविधान ज्या दिवसापासून अंमलात आलं त्या दिवसाला भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणतात. कोणता दिन म्हणतात? प्रजासत्ताक दिन. म्हणून 26 जानेवारी हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो. शाळेत 14 नोव्हेंबर डॅश डॅश म्हणून साजरा केला जातो. शाळेमध्ये अर्थातच 14 नोव्हेंबर हा बाल दिवस ॲज अ चिल्ड्रन डे म्हणून साजरा केला जातो. पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे सर्वात प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा तो जन्मदिवस आणि त्यांना लहान मुलं अत्यंत प्रिय होते म्हणून त्यांचा जन्मदिवस बाल दिवस म्हणून साजरा केला जातो.
त्यानंतर शिक्षकांचा दिन शिक्षक दिनाचा कार्यक्रम टिंबटिंबला साजरा केला जातो. शिक्षक दिन हा कधी साजरा केला जातो तर शिक्षक दिन हा 5 सप्टेंबरला साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो? 5 सप्टेंबर. डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो. 25 डिसेंबरला जगभरात काय साजरं केलं जातं? अत्यंत मोठा असा सण ख्रिश्चन बांधवांचा, तो म्हणजे नाताळ, ख्रिसमस. 25 डिसेंबरला नाताळ, ख्रिसमस साजरा केला जातो. डॅश डॅश तारखेला विश्व दिन म्हणून साजरा केला जातो, वर्ल्ड डे. तर 10 डिसेंबर हा दिवस विश्व दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर डॅश डॅशला शहीद दिन म्हणतात. शहीद दिन हा 30 जानेवारीला म्हणतात. महात्मा गांधीजींचा मृत्यू दिवस हा हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. 1 जानेवारीला डॅश डॅश दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 जानेवारीला आजकालच्या धकाधकीच्या जीवनामधनं लोकांना आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी वेळ देणंसुद्धा मुश्किल होऊन गेलेलं आहे आणि याचमुळे जागतिक कुटुंब दिवस हा साजरा करावा लागतो. आपल्या कुटुंबाचे महत्त्व पटवून देणारा दिवस साजरा करावा लागतो आहे आणि तो दिवस जागतिक कुटुंब दिन दिवस हा 1 जानेवारीला साजरा केला जातो. असे तुमचा पाठ क्रमांक 4 महत्त्वाच्या तिथी होता. त्याचे आपण एकदा परत रिव्हिजन घेऊ, उजळणी घेऊ. गांधीजी आपले राष्ट्रपिता आहेत. गांधी जयंती 2 ऑक्टोंबर दिवशी साजरी केली जाते. स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट दिवशी साजरा केला जातो. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. शाळेत 14 नोव्हेंबर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिनाचा कार्यक्रम 5 सप्टेंबरला साजरा केला जातो. 25 डिसेंबरला जगभरात नाताळ हा सण साजरा केला जातो. त्यानंतर 10 डिसेंबर तारखेला विश्व दिन म्हणून साजरा केला जातो. 10 डिसेंबर. 30 जानेवारीला शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. 30 जानेवारी आणि 1 जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपला पाठ क्रमांक 4 पूर्ण केला आहे. तुम्ही तुमच्या पुस्तकात पाठ क्रमांक 1 ते 4 संपूर्ण उत्तरे पूर्ण करा. तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तराचे अजून एक कॉपी मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करणारच आहे. तत्पूर्वी तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ व्यवस्थित बघा. प्रश्नांची जी उत्तरं आहेत ते रिकाम्या जागा भरा, ते समजून घ्या, त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवा. तुमचा अभ्यास वेळेवर करा. मी अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण अभ्यास करत आहात. पुन्हा एकदा ही सर्व उत्तरे बघा.